ज्यावेळी सायली टेरेसवर आली होती तेव्हा राहुलने तिला पाहिले होते, मात्र त्याने कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. थोडा वेळ त्याने झोपण्याचा प्रयत्न केला, कूस बदलली, पण काही उपयोग झाला नाही. जागा बदलल्यामुळे त्याला झोप येत नव्हती आणि तो उठून त्याच्या खोलीत गेला. सायली अजूनही खिडकीपाशी उभी होती. राहुलने घड्याळाकडे पाहिलं तर रात्रीचे 11:30 वाजले होते. तू अजून झोपली नाहीस? सायलीला जागी असलेले पाहून राहुलने विचारले. नाही. ते तू पण झोपला नाहीस? सायलीने विचारले. राहुल. हो, जागा बदलल्यामुळे मला झोप येत नाहीये. राहुलचे कारण ऐकून सायली संकोचून म्हणाली. मग तू इथे झोप, मी सोफ्यावर झोपते. राहुल. नको, मी सोफ्यावर झोपतो, तू बेडवर झोपू शकतेस. सायली. अरे, ही तुझी रूम आहे, बेड तुझा आहे, तू आरामात झोप. राहुल. विनाकारण वाद घालू नको. सायली. मी कुठे वाद घालत आहे, मी फक्त म्हणतेय. राहुल तिला आडवत स्पष्टपणे म्हणाला. हे बघ सायली, आई आणि पप्पा जेमतेम 10-15 दिवस इथे आहेत आणि राहिली गोष्ट भाऊ बहिणीची तर ते मुंबईला नवीन ब्रँच काढण्यासाठी आले आहेत. ते थांबण्याची शक्यता खूपच कमी आहे, त्यामुळे तेही 2-3 दिवस थांबणार आहेत. काही दिवसांची गोष्ट आहे, मग मी पण दुसऱ्या खोलीत शिफ्ट होईल. चल, रात्र खूप झाली आहे, बेडवर शांतपणे झोप, मी सोफ्यावर झोपतो. राहुल समोर सायलीचे काही चालले नाही आणि तिने हार मानली आणि बेडवर शांतपणे झोपली. दुसऱ्या दिवशी सकाळी राहुलला आज लवकर निघायचे होते. खरं तर आज त्याची एका संगीत दिग्दर्शकासोबत मीटिंग होती. कदाचित इथून त्याच्या बुडत्या संगीत कारकिर्दीला थोडा आधार मिळू शकेल, या आशेने तो निघायला तयार होत होता. फक्त घड्याळ बाकी होते तेव्हा त्याची नजर आरशासमोर केस विंचरणाऱ्या सायलीवर पडली आणि त्याची नजर सायलीच्या सुंदर चेहऱ्यावर खिळली. तो फक्त सायलीकडे स्थिर नजरेने पाहत होता. राहुलच्या नजरेपासून अनभिज्ञ असलेली सायली तिचे केस नीट करण्यात मग्न होती. तेव्हा तिने आरशात पाहिले तर राहुल एखाद्या पुतळ्यासारखा उभा राहून तिच्याकडे एकटक पाहत असल्याचे तिच्या लक्षात आले. सायलीने हातवारे करून विचारले, पण त्याला काहीच भान नव्हते. तो फक्त सायलीकडे बघत होता, किंवा असे म्हणा, तो सायलीमध्ये हरवला होता. सायलीने त्याला तिच्याकडे रोखून पाहताना पाहिले आहे हे लक्षात येताच तो त्याची नजर टाळत आपले काम करू लागला. भलेही त्याने नजर फिरवली होती, पण त्याच्या चोर नजरेला सायलीकडेच बघायचे होते. परत त्याने चोर नजरेने सायलीकडे बघितले तेव्हा सायलीने पुन्हा त्याला पकडले. सायलीच्या नजरेस पडताच त्याने लगेचच घड्याळ हरवल्याचे कारण पुढे केले, पण राहुलच्या चेहऱ्यावर त्याची चोरी पकडली गेल्याची घबराट स्पष्ट दिसत होती. समोरच्या टेबलावर ठेवलेले घड्याळ राहुलच्या हातात देत सायली म्हणाली. नाश्त्यासाठी काय करू? राहुल. आईला विचार. सायली. विचारले होते, त्या म्हणाल्या तुला विचार. तुला जे पाहिजे ते बनव, मला काही घेणं नाही, मी बाहेर नाश्ता करेन, तसेही माझी मीटिंग आहे. राहुल त्याच्या कठोर स्वरात आपली चोरी लपवत म्हणाला. अरे, अशी चोरी लपवावी लागते आता आपल्याच खोलीत. आपल्याच बायकोचे सौंदर्य पाहणे यापेक्षा मोठी चोरी कोणतीच असू शकत नाही, आणि पकडल्यावर स्वतःच्या बायकोपासून ते लपवण्यासाठी सबब शोधणे ही सुद्धा कौतुकास्पद गोष्ट आहे. सायली. अरे, बाहेर का नाश्ता करणार? फॅमिलीसोबत घरीच कर. हे बघ, हा दिखावा घरच्यांसमोर करायचा आहे. या खोलीच्या आत आपण जसे आहोत तसे राहू. यावेळी राहुलचे वागणे आणि आवाज दोन्ही कठोर होते. सायली. असं असेल तर काल तुझा बेड देऊन मोठेपणा का दाखवलास? तुला मी आवडत नाही, मग माझ्यासाठी तू तुझा बेडचा त्याग का केला? तूही हे सर्व करू नको. राहुल. देवीजी, तुझा गैरसमज दूर कर. तो त्याग नाही, तुझी कीव आली. जेव्हा जेव्हा मी तुला खिडकीवर लटकताना पाहतो तेव्हा मला तुझ्याबद्दल वाईट वाटते. सायली राहुलला चिडवत म्हणाली. अरे देवा, माझ्यावर एवढा उपकार करू नकोस प्लीज. मला माझ्या नशिबावर सोड. आणि हो, मी खिडकीला लटकू किंवा छताला, तुला काळजी करायची गरज नाही. सायली आणि राहुल यांच्यातील नोकझोक कमी भांडण आणखी पुढे जाण्याआधी मिसेस आहुजांनी सायलीला नाश्त्यासाठी बोलावले. शेवटी सायली नाश्ता बनवायला वाद सोडून आली. सायली आणि मिसेस आहुजा किचनमध्ये नाश्ता बनवत होत्या. मग सायलीला राहुलचे बोलणे आठवले आणि ती मिसेस आहुजाला म्हणाली. आई,
राहुल नाश्ता करायला नको म्हणतोय. आई, म्हणूनच तुम्ही दोघं भांडत होता. सायलीने संकोचून विचारले. हो, तुम्हाला कसं माहीत? अरे, ती प्रज्ञा तुमच्या खोलीजवळून जात होती तेव्हा तिने तुम्हा दोघांमधला हलका फुलका संवाद ऐकला. मिसेस आहुजा हसत म्हणाल्या. पहिल्यांदा सायली थोडी हा विचार करून घाबरली होती की तिने बेड आणि सोप्यामुळे झालेली भांडणे ऐकली तर नाही. पण मिसेस आहुजा यांना हसताना पाहून तिला जरा हायसे वाटले. जेव्हापासून फॅमिली आली होती, राहुलला एक वेगळीच सायली दिसत होती. जेव्हा ती टेबलावर सगळ्यांना जेवण देत असे तेव्हा सायलीच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद दिसत होता. स्वयंपाक करताना सुद्धा तिला सगळ्यांची काळजी असायची. कोणाला काय आवडेल. नेहमी ऑफिसच्या कामात व्यस्त असलेली सायली अधिकाधिक वेळ कुटुंबासोबत घालवत होती. खरं तर सगळ्यांशी गप्पा मारणं जे तिने कधीच केलं नाही, हा आजकाल तिचा छंद बनला होता. संध्याकाळची वेळ होती. सायली खोलीच्या खिडकीत उभी होती आणि जुहीला बाहेर खेळताना पाहून हसत होती. सायलीला हसताना पाहून राहुलने विचारले, हे कौटुंबिक मिलन साजरे करायचे किती दिवस इरादा आहे? सायलीला तिच्या मागे उभा असलेल्या राहुलला पाहून जरा धक्काच बसला. राहुलही खिडकीच्या पलीकडे उभा राहिला. सायली, म्हणजे? राहुल, अरे म्हणजे जेव्हापासून फॅमिली आली आहे तेव्हापासून तुझा आनंद गगनात मावेना. सायली, खरंच मी खूप आनंदी आहे. राहुल, हो का? मला वाटलं की तुला फॅमिली आल्याने चांगलं वाटणार नाही. सायली, लहानपणी आईच्या निधनानंतर कधीच घरच्यांचा आधार मिळाला नाही. इतरांना त्यांच्या फॅमिलीबरोबर आनंद लुटताना पाहिल्यावर वाटायचं की काश माझीही एक फॅमिली असती. ज्यांच्यासोबत बसून जेवण करायचे, गप्पा मारायच्या, सगळ्यांसोबत बसून जेवण, पप्पांसोबत देशविदेशाच्या बातम्यांवर चर्चा करणं, भाऊ आणि वहिनींसोबत बसून चित्रपट पाहणं आणि आईला संपूर्ण कॉलनीबद्दल अपडेट करणं. राहुल, हे सर्व माझ्यासाठी स्वप्नांसारखे होते. पण आता मला हे सगळं मिळतंय तर हे उघड आहे, माझा आनंद गगनात मावेना. आज सकाळी जेव्हा जुही आली आणि मला तिच्या बोबड्या भाषेत म्हणाली, चाची माझी चोटी करून दे, मला इतकं भारी फील झालं की मी माझ्या भावना शब्दात व्यक्त करू शकत नाही. राहुल, हो, पाहिलं होतं मी. तू तुझा चहा सोडून तिचे केस मिंचरू लागली होतीस. सायली राहुलकडे बघून हसली आणि मग आपले बोलणे चालू ठेवत ती म्हणाली, तुला माहीत आहे राहुल, तुझे कुटुंब माझ्यासाठी आपल्या लग्नाची सर्वोत्तम भेट आहे आणि त्यासाठी खूप खूप धन्यवाद. राहुल, अच्छा, तुझे विचार खूप एकतर्फी आहेत ना? म्हणजे तू स्वतःच प्रपोज केलंस, स्वतः लग्न केलंस आणि आता तू स्वतःच लग्नाचं गिफ्टही घेतलं आहेस. वा, मला तुझ्या सकारात्मकतेचे कौतुक करावे लागेल. सायली, जेव्हा आयुष्य नकारात्मकतेकडे जात असेल तेव्हा विचार सकारात्मक असायला हवा, नाहीतर आजूबाजूच्या नकारात्मक माणसांसोबत जगणे कठीण होऊन बसते. सायली राहुलला टोमणा मारून जाऊ लागली. तेव्हा राहुलने मागून आवाज देऊन उत्तर दिले, अरे पॉझिटिव्ह मॅडम, प्लीज आम्हालाही हे कौशल्य शिकवा. मला तर जीवनाची सातच निगेटिव्ह मिळाली. त्यामुळे प्रत्येक चर्चेप्रमाणेच राहुल आणि सायलीमधील ही चर्चाही टोमणे मारण्यातच संपली. पण कुटुंबासोबत राहिल्यामुळे राहुल आणि सायलीच्या आयुष्याच्या दोन बाजू झाल्या होत्या. एक बाजू कुटुंबासमोर ज्यामध्ये ते दोघेही परिपूर्ण पतीपत्नी होते आणि दुसरी बाजू कुटुंबाच्या मागे म्हणजे त्यांची रूम, त्यांच्या नात्याचे कटू सत्य. कुटुंबासमोर नाटक करताना एक सकारात्मक गोष्ट जोडली गेली, ती म्हणजे दोघांमध्ये संपलेली जवळीक आता पुन्हा निर्माण होत होती. पण कळत न कळत या त्यांच्या खोलीत आल्यावर या भावनांना तडा जात होता. रोज रात्री राहुल आणि सायलीसाठी वादाचा नवा मुद्दा असायचा. कधी त्यांचे वादविवाद सकारात्मक टिपेवर संपत असे तर कधी भूतकाळातील कडवट टोमण्यांवर. यावेळी सायलीच्या एक गोष्ट लक्षात आली होती की राहुलला खरोखरच त्याच्या वडिलांसोबतचे नाते सुधारायचे होते. सायलीने अनेकदा पाहिले होते की त्याला मिस्टर आहुजा यांची माफी मागायची होती, त्यांच्याशी बोलायचे होते, पण दोघांचा ॲटिट्यूड सारखा होता. कदाचित त्यामुळे वडील आणि मुलांमध्ये खूप अंतर होते. सायलीला हे अंतर कमी करायचे होते. कदाचित यामुळे राहुलच्या आयुष्यात थोडी शांतता येईल. असो, तो एकटेपणामुळे कुढत आहे, हा सगळा विचार करत सायली रात्री राहुलशी बोलायला गेली. आज रात्री जेव्हा राहुल लॅपटॉपवर काम करत होता, सायली येऊन त्याच्या शेजारच्या सोफ्यावर बसली. सायली, तुझी मीटिंग कशी झाली?
तुला काय करायचंय? राहुलने तिच्याकडे न बघता विनम्रपणे उत्तर दिले. राहुलचे उद्धट उत्तर ऐकून सायली उठली आणि निघून जाऊ लागली. सायलीला उदास पाहून राहुलने तिच्याकडे पाहिले आणि उत्तर दिले, काही विशेष नाही. राहुलचे अटेन्शन मिळालेले पाहून सायली पुन्हा त्याच्या शेजारी जाऊन बसली. पण राहुल पुन्हा उलट उत्तर देईल या भीतीने तिला पुढे काही विचारण्याचे धाडस जमले नाही. प्रत्येक वेळीप्रमाणे तिच्या गप्प बसण्यामागचा गोंधळ लक्षात घेऊन राहुलने विचारले, काही विचारायचे आहे का? हो, ते मी म्हणत होते की तू पप्पांची माफी मागावी. मला वाटते ते तुला माफ करतील, सायली संकोचत म्हणाली. जा, तुझं काम कर, असं म्हणत राहुलने विषय टाळण्याचा प्रयत्न केला. पण सायली समजू शकली नाही. ती समजावण्याचा प्रयत्न करू लागली. नाही राहुल, मला चांगलं वाटत नाही ना. सायली तिचं वाक्य संपवण्याआधीच राहुलने अडवला आणि म्हणाला, तुला काय चांगलं वाटतं काय नाही, मला काही फरक पडत नाही. तू माझ्या गोष्टींपासून दूर राहा, समजलं? राहुलला राग आलेला पाहून सायलीही त्याच्या विनाकारण रागाने चिडली. सायली चिडून म्हणाली, इथे छान संभाषण चालू होतं, तुला राग आला राहुल. राहुल, तुला काय हवंय शेवटी? राहुल मोठ्या आवाजात म्हणाला, मी तुला 10 वेळा सांगितले आहे, तुझ्या मर्यादेत राहा, जी की माझ्यापर्यंत आहे. माझ्या कुटुंबाच्या बाबतीत फार काही बोलायची गरज नाही. ती आमची वैयक्तिक बाब आहे. ठीक आहे, तर माझं घरही माझी वैयक्तिक बाब होती. तू माझ्या घराचे लोन का भरले? सायलीही मोठ्या आवाजात म्हणाली. राहुल, मला समजले नाही, तुला काय म्हणायचे आहे? सायली, अंजान नको बनू. राहुल, कालच बँकेतून मेसेज आलाय, तुलाही माझ्या घराचे लोन भरण्याची काही गरज नव्हती. सायली, फालतू बोलणं बंद कर, मला जायचं आहे. असं म्हणत राहुल उठला. सायली, रात्रीचे 11 वाजले. राहुल, नजर चोरू नकोस, मला कालपासून तुझ्याशी याविषयी बोलायचे होते. कबूल आहे की मी कधी माझ्या अडचणी तुला सांगितल्या होत्या, पण त्याचवेळी मी हेही सांगितले की मला त्यांच्याशी स्वतःला सामोरे जाऊ देत. सायलीचा राग वाढत होता आणि राहुलही आता इरिटेट होत होता. तुला माहीत आहे की मला कोणावर अवलंबून राहणे आवडत नाही. तरीही तू माझे कर्ज का फेडलेस? सायलीने प्रश्न विचारला. तू जर एवढी स्वावलंबी आहे तर काल तू कार्तिककडे मदत का मागत होती? राहुलने विचारलं. अरे देवा, राहुल, तू विषय कुठे घेऊन जात आहेस? तो माझा बॉस आहे, मी त्याच्याकडून ॲडव्हान्स पगार मागू शकते. मी माझ्या मेहनतीचे मागते उपकार नाही, पण तू माझ्यावर जे काही आर्थिक उपकार केलेस ते मला आवडले नाही. असं म्हणत सायलीने नाराजी व्यक्त केली. पुन्हा एकदा साध्या संभाषणाचे रूपांतर वादात झाले, ज्याने दोघांचा मूड खराब केला. सायली तिची उशी आणि चादर घेऊन सोफ्यावर आडवी झाली होती. आज तिला वाईट वाटलं. राहुलने जेव्हा त्याच्या वैयक्तिक गोष्टी ढवळाढवळ करून तिला अडवलं. अरे, मी पण आता या घराचा एक भाग आहे. घरातील प्रत्येक सदस्याशी मलाही एक ओढ निर्माण झाली आहे. त्यामुळे मी माझे मत मांडण्याचा प्रयत्न केला. यात राग येण्यासारखं काय होतं? माझ्या वैयक्तिक बाबी. अरे, मी सुद्धा तुझ्या त्याच वैयक्तिक आयुष्यात सामील आहे. हा सगळा विचार करता करता सायलीला कधी गाढ झोप लागली कळलंच नाही. सायलीला राहुलने कर्ज भरलेले आवडले नाही. राहुलला हे कळलं, कारण त्याला माहीत होते की सायली एक सक्षम आणि स्वतंत्र मुलगी आहे. तिला कोणाकडूनही उपकार घेणे आवडत नव्हते, पण सायलीने त्याच्या स्वाभाविक मदतीला उपकार म्हटले. त्या गोष्टीचा राहुलला खूप त्रास झाला. अरे, आधीच त्या ब्लॅकमेलरने किती पैसे हिच्याकडून घेतले असेल कुणास ठाऊक. तिने आईच्या बांगड्याही काढून दिल्या होत्या आणि आता घराचे कर्जही बाकी होते. नोकरीलाही जात नाही, माहीत नाही रजेवर आहे की सोडून दिली आहे. अरे, ते बँकेकडून आलेले वॉर्निंग लेटर मी रिसीव केले तेव्हा मला कर्जाबद्दल कळले. माझ्यासाठी ते सोपे होते म्हणून मी ते भरले. यात काय उपकार केले गेले? पण प्रत्येक गोष्ट वेगळ्या कोणातून पाहायची असते. या सगळ्या गोष्टी राहुलच्या मनात सायलीबाबत चालू होत्या. थोडा वेळ त्याच्या आणि सायलीच्या वादाचा विचार करून त्याला झोप लागली. सायली आणि राहुलच्या मैत्रीत जितका गोडवा होता तितकीच कटुता लग्नानंतर आली होती. त्यामुळे दोघंही आपापल्या अहंकारापोटी एकमेकांना दुखवायचे आणि मग परत स्वतःच्या बोलण्याचा पश्चाताप करायचे. सकाळी सर्वजण टेबलावर नाश्ता करत होते तेव्हाच मिसेस आहुजा यांच्या बोलण्याकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले. राहुल आणि सायलीच्या लग्नाची पार्टी ठेवण्याची आयडिया कशी आहे? मिसेस आहुजाच्या या सूचनेने राहुल आणि सायली सोडून सगळेच उत्साहित झाले. अप्रतिम आई, एकदम परफेक्ट आयडिया आहे.
हो ना पप्पा, प्रभातने त्याचा उत्साह व्यक्त केला. राहुलकडे बोट दाखवत मिस्टर आहुजा म्हणाले, आधी तुमच्या लाडक्या मुलाला विचारा की त्याला पार्टीसाठी वेळ आहे की नाही. मिस्टर आहुजाचे बोलणे ऐकून राहुल त्यांच्याकडे पाहू लागला. पुढे मिस्टर आहुजा टोमणे मारत म्हणाले, सकाळी 8 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत असे कोणते काम करावे लागते की हा घराबाहेर राहतो? हे मला समजत नाही. पप्पा, मी नेहमी वेळेवर घरी येतो. आता कधी कधी मला उशीर होतो. माझे स्वतःचंही आयुष्य आहे. असे म्हणत राहुलने स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला, पण तो फसला. मिस्टर आहुजा सायलीकडे इशारा करत राहुलला म्हणाले, ती मुलगीसुद्धा तुझ्या आयुष्याचा एक भाग आहे. ती मध्यरात्रीपर्यंत तुझी वाट पाहते. मोठा आला स्वतःचा आयुष्यवाला. राहुलने काहीच न बोलता सायलीकडे एक नजर टाकली आणि तिथून निघून गेला. राहुल रागावला आहे हे जाणून सायलीही त्याच्या मागे गेली. इथे नाश्ता उरकून मिस्टर आहुजा त्यांच्या खोलीत आले. मिसेस आहुजा, तुम्ही का रागवता? काळजी करू नका असा सल्ला तुम्हाला डॉक्टरांनी दिला आहे. मिस्टर आहुजा, अरे मी काळजी कशी करू नको? दोघांच्या लूकवरून असे दिसून येते की त्यांच्यामध्ये काहीही बरोबर नाही. फक्त दिखावा करत आहेत. अरे आम्ही मूर्ख नाही आणि हा खोटा दिखावा करायची कल्पनासुद्धा याच मूर्खाची असेल. आता त्याला त्याच्या आयुष्यातील जबाबदाऱ्या समजून घ्याव्या लागतील. असे पळून चालणार नाही. मिसेस आहुजा, अरे मी बोलेन त्याच्याशी आणि सत्य जाणून घेण्याचा प्रयत्नही करेन. तुम्ही आराम करा. मिस्टर आहुजा, तो कोणाला काही सांगणार नाही? त्याचं शनायासोबत ब्रेकअप का झाला? सांगितले आजपर्यंत कोणाला? नाही ना. ते तर जेव्हा अभिमन्यूने स्वतः मला सांगितले तेव्हा मला कळले. हाय, त्यांची दोघांची तर नावंही घेऊ नका. फ्रेंडच्या फ्रेंडशीच प्रेम करू लागली. आणि तो अभिमन्यू, त्याने असा विश्वासघात केला की माझ्या मुलाला तोडलं. मिसेस आहुजा खेदाने म्हणाल्या. मिस्टर आहुजा, कुणी तुमच्या मुलाचे हृदय तोडले नाही. तो स्वतः आयुष्यभर त्याच्या भावनांबद्दल कन्फ्यूज आहे. जोपर्यंत शनाया होती तोपर्यंत कन्फ्यूज होता आणि जेव्हा ती निघून गेली तेव्हा अक्कल आली. आता लग्न करून आयुष्यात पुढे गेला आहे तर तो आपल्या मूर्खपणामुळे पुन्हा खराब करतोय. त्याला ही गोष्ट माहीत नाही. कधी समजणार जबाबदारीपासून पळ काढता येत नाही. ती पार पाडायची असते. मिसेस आहुजा, मला माहीत नव्हते की तुम्हाला त्याची इतकी काळजी आहे. मिस्टर आहुजा, तुम्ही त्याला समजावून सांगा. मलाही त्याचं आयुष्य सेटल झालेलं पाहायचं आहे. त्याला खुश पाहायचं आहे. मिस्टर आहुजा, बघा योग्य वेळ. मिसेस आहुजा, बघा योग्य वेळ येऊ द्या. मी प्रभातला याविषयी राहुलशी बोलायला सांगते. राहुल आणि सायलीने त्यांच्या नात्यातील सत्य लपवण्याचा खूप प्रयत्न केला. मात्र त्यांच्यात काहीतरी गडबड आहे याची जाणीव घरच्यांना लागली. पण त्यांनी शांत राहून संपूर्ण सत्य जाणून घेण्याचे ठरवले होते. दुसरीकडे जेव्हा राहुल नाश्ता सोडून रूममध्ये आला, सायलीही त्याच्या मागे गेली. पण तिची आहाट ऐकून राहुल कपाटात काहीतरी शोधण्याचा बहाणा करू लागला. सायली समोर येऊन उभी राहिली. ती त्याचा चेहरा वाचण्याचा प्रयत्न करत होती. तेव्हा राहुलने तिला समोरून दूर जाण्यास सांगितले. सायली, मी नाही जाणार. आधी तू तुझा मूड नीट कर. राहुल, सायली, तुझं ही संस्कारी सून असल्याचं नाटक बंद कर आणि इथून निघून जा. सायली, संस्कारी सूनचे नाटक म्हणजे काय? हेच जे आदर्श बायकोचं नाटक करून माझी वाट पाहणं, पप्पांसमोर बिचारी असण्याचं नाटक करणं, हे सगळं निव्वळ नाटक तर आहे. दुसरं काय? आणि तुझ्या या नाटकात मी अडकत आहे. तुझ्यामुळे त्यांनाही बोलायची संधी मिळत आहे, जे स्वतः कधी वेळेत घरी आले नाही. धन्यवाद.